Hello everyone. In our today's lecture, we are going to start with the next point from the topic control and coordination. The point is the meninges of the CNS. So related with the meninges, in a previous lecture, we have just taken an intro of this point. The meninges means the membranes of the CNS. These are nothing but the membranes. These are the membranes or the coverings of the CNS. Coverings of CNS. As you know that the CNS involves, yes, brain and spinal cord. That means it's a covering of a brain as well as spinal cord. या दोघांचं ते काय असणार आहे? Covering असणार आहे, brain आणि spinal cord. But related with the meninges, these are three. हे तीन आहेत. Outermost is the dura mater. Middle one is the arachnoid matter. And the inner one is the pia mater. These are the three meninges. So the first one, related with the first one. This first one is called as a tough mother shell. As the name dura. Dura means tough. Okay, it's a tough mother cell. That means it is too hard. A hard protective covering आहे. Hard protective covering. It is not only hard, but it is also thick one. हे thick पण आहे. आणि ते बनलेलं आहे fibrous connective tissue ने. It is made up of a fibrous connective tissue, and it is very close to the cranium, it is very close to the bony case. Simply हे काय तर bony case च्या खूप जवळ आहे. Very close to bony covering. Okay, so it is hard, thick, protective covering around the CNS, and it is made up of a fibrous connective tissue and very close to the bony coverings. Bony case. त्याला आपण dura mater म्हणतो. आता त्यानंतर next one is the arachnoid matter. I will explain it again. Arachnoid matter जे काय आहे तर त्याचं नाव आहे अरॅक्ना. अरॅक्नाचा म्हणजे अर्थ काय आहे तर अरॅक्नाचा अर्थ असतो स्पायडर. ओके, मग याचं जे काही नेट आहे म्हणजे ह्याचं हे जे काही मेम्ब्रेन आहे ते स्पायडर नेट लाईक आहे. स्पायडर नेट लाईक म्हणजे स्पायडरच्या जाळ्यानुसार आहे. कोळ्याच्या जाळ्यानुसार त्याचं नेट आहे. आणि ते बनले रेटिक्युलेट कनेक्टिव्ह टिश्यूने. कशाने बनले ते? रेटिक्युलेट कनेक्टिव्ह टिश्यू ने बनलाय. ओके, तर दिस इज द अरॅक्नॉइड मॅटर मिडल ला असलेलं. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, इट इज ऑल्सो प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन. हे पण कसं आहे? प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन अँड समवॉट न्यूट्रिटिव्ह इन फंक्शन. काही प्रमाणामध्ये काय आहे? न्यूट्रिटिव्ह इन फंक्शन आहे. ओके, न्यूट्रिटिव्ह इन फंक्शन. त्यानंतर पाय मॅटर जे काय आहे द थर्ड वन, पाय मॅटर, इट इज व्हेरी क्लोज टू द, इट इज सॉफ्ट मदर शेल. याला काय म्हटलं जातं? सॉफ्ट मदर शेल. तर हे जे काय आहे हे टफ मदर शेल असेल. काय असेल ते? टफ मदर शेल. इट इज सो सॉफ्ट. आणि हे कसं आहे तर इट इज हायली वॅस्क्युलर. हायली वॅस्क्युलर. ब्लड वेसल्स ने बनलेलं आहे. म्हणजे ब्लड वेसल्सचं कनेक्शन म्हणजे खूप साऱ्या ब्लड वेसल्स ने ते बनलंय म्हणून ते कसं आहे? वॅस्क्युलर आहे. कसं आहे? वॅस्क्युलर ऍज वेल ऍज इट इज सो सॉफ्ट. खूपच सॉफ्ट आहे. तर हे झाले तीन मेनिंजेसच्या बाबतीत. आणि हे मेनिंजेस आपण बाहेरून आतपर्यंतचे पाहतोय. मग ड्युरा सगळ्यात बाहेरचं, मिडल वन वालं अरॅक्नॉइड आणि इनर वन इज अ पाय मॅटर. ठीक आहे, आता समजून घेऊयात आपण.
तर आता आपली जी काही सीएनएस आहे इथे, ही जी काय आहे आपली सीएनएस आहे, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, राईट. मग आता ब्रेन आणि स्पायनल कॉर्डच्या अगदी जवळ म्हणजे सीएनएसच्या जवळ जे काही मेनिंग्स आहे तर त्याला की जे सॉफ्ट आहे, आता इथून खालून बघू की ते कसं आहे, तर ते काय आहे, पाय मॅटर असं आहे. हे पिंक कलरने जे काही मी सीएनएसच्या भोवती दाखवते ते काय आहे, पाय मॅटर आहे. आता त्याच्यानंतर त्या दोघांमध्ये स्पेस ठेवून दुसरं एक मेनिंग्स आहे मिडल वालं, त्याला म्हटलं जातं अरॅक्नॉइड मॅटर. इथे स्पेस असते, दोघांमध्ये काय आहे, स्पेस आहे, ती जण व्यवस्थित दाखवायची. आता कोण विचारणार नाही पण आपल्याला माहित पाहिजे यासाठी दाखवतीये. आता त्यानंतर नेक्स्ट वन काय की सगळ्यात बाहेरचं जे काही टफ आहे तर ते ब्ल्यू ने जे दाखवते ते ड्युरा मॅटर इथे दिसतंय तुम्हाला. दिस इज अ ड्युरा मॅटर. ओके, त्यात आपण बाहेरून आत जातोय. बाहेरून आत जाताना हे जे काय आहे याला आपण काय म्हणतो, ड्युरा मॅटर. मिडल वन जे काय आहे त्याला म्हटलं अरॅक्नॉइड मॅटर. त्याच्या आतलं हे जे काय आहे याला आपण म्हटलं पाय मॅटर. आणि इथे जर आपण पाहिला तर हा काय आहे, तर स्पायनल कॉर्ड आहे. आणि हे जे काय, ठीक आहे, तर ही मेनिंजेस आहेत. आता ड्युराचा अर्थ काय, तर थिक. ओके, थिक कव्हरिंगला ड्युरा मॅटर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, थिक कव्हरिंगला ड्युरा मॅटर असं म्हटलं जातं. ड्युरा, अरॅक्नॉइड आणि पाय मॅटर असे तीन. मग ड्युरा कशाने बनलाय, इट इज मेड ऑफ अ फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू, इट इज सो हार्ड. आता तसं जर पाहिलं तर मग याच्या भोवती जर आपण पाहिलं, याच्यावरती काय आहे, तर बोनी कव्हरिंग आहे. काय असतं, तर बोनी कव्हरिंग. आता मी बोनी कव्हरिंग सगळीकडे दाखवत नाही, जस्ट आपण इथे दाखवते मी तुम्हाला या बाजूला. सपोज दिस इज अ बोनी कव्हरिंग, एवढासा रिजन मी दाखवते, हे बोनी कव्हरिंग आहे. म्हणजे आपण म्हणू की ठीक आहे, बोनी कव्हरिंग म्हणजे आपलं स्कल, राईट, स्कलचा भाग. मी वरचा भाग दाखवते म्हणून स्कल. ओके, हे बोनी कव्हरिंग, म्हणूनच मी काय म्हटलं, बोनी कव्हरिंग. मग कदाचित तुम्ही म्हणाल की बाबा हे घेतलं की हे घेतलं, कोणतंही घ्या, सगळीकडे हाच पॅटर्न आपल्याला दिसेल. ओके, मग त्याला लागून लगेच काय आहे, तर विच इज व्हेरी क्लोज टू द बोनी कव्हरिंग, ते कोणतं मॅटर आहे, ड्युरा मॅटर. त्याच्यानंतर ड्युराच्या नंतर पर्पल कलरने दाखवलेलं कोणतं आहे, येस, ड्युरा नंतर कोणतं आहे, मिडल लेअर कोणतं आहे, अरॅक्नॉइड मॅटर. आणि इन अ वन की जो पिंक कलरने दाखवलाय तर दॅट इज द पाय मॅटर. ते कोणतं आहे, तर पाय मॅटर आहे. आणि पाय मॅटरला लगेच खाली काय आहे, तर इथे पाय मॅटरच्या जवळ काय आहे, तर सीएनएसचा भाग आहे की जो व्हाईटने दाखवलाय. इथे मी मेन्शन करते सीएनएसचा पार्ट. कोणता असेल, मग ब्रेन असेल किंवा स्पायनल कॉर्ड असेल. ओके, आता समजून घ्या का इथे नीट. आता मी याला शॉर्ट मध्ये लिहिते, चालेल का. ब्ल्यू कलरला डी ने, याला ए ने आणि याला पी ने. ओके, डॅप, DAP, ड्युरा, अरॅक्नॉइड आणि पाय असं मेन्शन केलं. आणि त्याच्यावरती काय आहे, बोनी कव्हरिंग आहे. आता ड्युरा मॅटर जे काय आहे, विच इज सो हार्ड वन. आता त्याचे जर खूपच आपण डिटेल न्यूरोफिजिओलॉजी मध्ये जर गेलो तर त्याच्यामध्ये आपल्याला असं कळेल की बाबा ड्युरा मॅटर हे सिंगल लेअर नसून तर ते डबल लेअरने बनलेलं मेम्ब्रेन आहे. ओके, लक्षात असू द्या, दोज हू आर डिलिंग विथ द नीट त्यांना हे माहित असू द्या. तर ड्युरा मॅटर हे जे काय आहे ते दोन कव्हरिंग्सने बनलेलं आहे. वन ऑफ द कव्हरिंग विच इज अटॅच टू द क्रॅनियम ऑर द बोनी केस, की ते बोनी केसला एक मेम्ब्रेन त्याचं अटॅच आहे. आणि दुसरं जे काय आहे तर ते फ्री आहे किंवा ते कम्पॅरेटिव्हली म्हणजे जास्त अटॅचमेंट दाखवत नाही. क्लिअर झालं. आणि या दोन मेम्ब्रेनच्या मध्ये पण काय आहे तर स्पेस असते. म्हणजे स्पेस म्हणण्यापेक्षा काय म्हणू की काही सायनसेस असतात, त्याला ड्युरल सायनसेस असं म्हटलं जातं. क्लिअर झालं.
ओके, लक्षात घ्या काय की बाबा हे जे काही ब्ल्यू कलरने दाखवलेलं जे काही मेम्ब्रेन आहे की ज्याला आपण ड्युरा मॅटर म्हणतो, हे ड्युरा मॅटर 2 मेम्ब्रेन्सने बनलेलं आहे. एक्स्ट्राची माहिती आहे तुमच्यासाठी. ओके, आता हे बोनी कव्हरिंग आहे, व्हाईटने दाखवलेलं बोनी केस आहे. मग बोनी केसला जे काही अटॅचमेंट आहे ना, तर ते एक मेम्ब्रेन आहे ड्युराचं आणि हे दुसरं एक मेम्ब्रेन आहे. आता हे जे काही मेम्ब्रेन आहे तर या मेम्ब्रेनच्या मध्ये म्हणजे या 2 मेम्ब्रेनच्या मध्ये नॉट सगळीकडेच नाही तर ठराविक ठिकाणी यानुसारचे ड्युरल सायन्सेस आपल्याला दिसतात. काय दिसतात इथे? इथे काय आहे तर ड्युरल सायन्सेस. ओके, काय आहेत ते इथे ड्युरल सायन्स आणि तिथे ब्लड वेसल्स जे काय आहे ती ब्लड सप्लाय करण्याचं काम करते. क्लिअर झालं? आता नीट लक्षात घ्या. आता आपल्याला पहिल्यांदा जस्ट आपण काय समजून घेतो मेनिंजस आणि नंतर आपण काय पाहणार आहोत स्पेसेस. ओके, कॅव्हिटीज त्या लोहांमध्ये किंवा त्या मेम्ब्रेन्स मध्ये असलेल्या कॅव्हिटीज. ओके, आता त्याच्यानंतर म्हणजे हे झालं ड्युरा मॅटर. आता ड्युराच्या नंतर जे काय आहे ते अरेक्नॉइड मॅटर. जरी आपण असं दाखवलं अरेक्नॉइड मॅटर तरी ते कसं आहे नेट लाईक आहे. आता मला काय प्रॉपरली स्पायडरचं नेट ड्रॉ करता येत नाहीये, मी जस्ट तुम्हाला हे काय दाखवते नेटने बनलेलं अरेक्नॉइड मॅटर. दिस मॅटर इज कॉल्ड ॲज अ अरेक्नॉइड मॅटर. अरेक्नॉइड मॅटर. आता समजून घ्या ड्युरा आणि अरेक्नॉइडच्या मध्ये जी काही स्पेस आहे द स्पेस, आता मी ही व्हाईटने शेड करते बरं. आता ही जी काही स्पेस आहे ना, दिस स्पेस इज कॉल्ड ॲज ड्युराच्या खालची ब्ल्यू कलरच्या खालची म्हटल्यावरती ड्युराच्या खालची म्हणून हिला काय म्हणायचं सब ड्युरल स्पेस. सब ड्युरल स्पेस. क्लिअर? ओके, आता दुसरी एक बाब समजून घ्या. ड्युराच्या वरती पण स्पेस असते आणि हिला नाव आहे इपिड्युरल स्पेस. काय म्हणायचं? इपिड्युरल स्पेस. म्हणजे ती ह्या प्रकारामध्ये येते. क्लिअर झालं? म्हणजे ड्युराच्या वरती पण स्पेस आहे, तिला म्हणायचं इपी. इपी म्हणजे वरती. इपिड्युरल स्पेस. ड्युराच्या खाली असलेली स्पेस आहे तिला म्हणायचं यस तिला म्हणायचं सबड्युरल. वरती असलेला इपिड्युरल, खाली असलेला यस ड्युराच्या खाली असलेल्या स्पेसला म्हणायचं सबड्युरल स्पेस. ओके, आता ह्याच्यामध्ये पण नीट लक्षात घ्या. जेव्हा आपल्याला एखादी इंजुरी होते आणि त्याच्यामध्ये काय होतं की समटाइम्स की ज्याला आपण हिमोरेज असं म्हणतो, त्यापैकी वन ऑफ द टाइप ऑफ हिमोरेज की जो ब्लड जे काय आहे तर ते काय होतं की व्यक्ती पडलाय आणि त्यामुळे काय झालं की हिमोरेज झालाय, तर ते इपिड्युरल स्पेस मधील ह्युमरेज असू शकतं. आणि इपिड्युरल स्पेस मधलं ह्युमरेज म्हणजे बाहेरच्या बाजूला झालेलं जे काही ह्युमरेज आहे ते आपल्याला काढून टाकणं गरजेचं ठरतं, पण दॅट इज क्वाईट टीडियस वर्क. ओके, कोणत्याही प्रकारची ब्रेन सर्जरी ही थोडीशी कशी आहे टीडियस असलेली सर्जरी असते. तर हे काय आहे इपिड्युरल स्पेस आहे. ड्युराच्या वरच्या स्पेसला इपिड्युरल स्पेस म्हणायचं आणि जस्ट ही इपिड्युरल स्पेस आणि हे जे काय आहे हे ड्युरल सायनस आहे. सॉरी, पण मग आता जर का हिमोरेज जर झालं तर इथली जी काही ब्लड वेसल आहे ती ब्लड वेसल काय होते रप्चर होते आणि ब्लड या सायनसेस मध्ये येऊन साचलं जातं. एक्स्ट्राची माहिती तुमच्यासाठी. ओके, आता नेक्स्ट वन काय आहे अरेक्नॉइड. अरेक्नॉइड जे काय मेम्ब्रेन आहे विच इज मेड अप ऑफ रेटिक्युलेट कनेक्टिव्ह टिश्यू, मिडलला असलेला आहे आणि हे रेटिक्युलेट कनेक्टिव्ह टिश्यूने बनलेलं नेटवर्क आहे आणि हे काही प्रमाणामध्ये न्यूट्रिटिव्ह इन फंक्शन आहे. कोणाला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतं तर टुवर्ड्स द पाय मॅटर. पाय मॅटरला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतो. न्यूट्रिटिव्ह इन फंक्शन असलेलं आहे आणि ऍज वेल ऍज प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन ऑल्सो. कोणत्या कनेक्टिव्ह टिश्यूने बनलंय सगळ्यांनी लक्षात ठेवण्याची बाब आहे ती कोणती रेटिक्युलेट कनेक्टिव्ह टिश्यू. त्याच्यानंतर नेक्स्ट वन इज अ पाय मॅटर. याच्या खाली जे काही मॅटर आहे की ते जे काय आहे ते पाय मॅटर आहे आणि हे पाय मॅटर व्हेरी सॉफ्ट आणि डेलिकेट असून ते कशाने बनलंय तर इट इज हायली वॅस्क्युलर.
ते कसं आहे, हायली वॅस्क्युलर म्हणजेच काय की त्याच्यामध्ये ब्लड वेसल्सचं कनेक्शन आहे. ओके, म्हणजे ब्लड वेसल्स आहेत, राईट. म्हणजे ब्लड वेसल्सने ते बनलेलं असणार आहे. मग आता ह्याच्यामध्ये जर आपल्याला पाय मॅटरचं दाखवायचं झालं तर इट इज हायली वॅस्क्युलर. जसं आहे हे कसं आहे, हायली वॅस्क्युलर स्ट्रक्चर आहे. पाय मॅटर इज हायली वॅस्क्युलर. आणि ह्याचं फंक्शन काय आहे, तर आता हे जे काही पाय मॅटर आहे ना, हे पाय मॅटर सिक्रिटरीन फंक्शन आहे. काय फंक्शन परफॉर्म करतात, तर इट सिक्रेट सीएसएफ. काय सिक्रेट करतात, सीएसएफ सिक्रेट करतात. आणि त्याचबरोबर काय होतं की सम पार्ट ऑफ दिस पाय मॅटर इथे दाखवते, विच इनोव्हेट्स इनर साइड. तो आतल्या बाजूला असा इनोव्हेट होतो. कन्सेप्च्युअली जा बरं का सगळ्यांनी, थोडस समजायला काय, जर व्यवस्थित समजलं ना, परफेक्ट डोक्यात फिजिओलॉजी आली ना, तर मग काही आपलं काय, आपल्याला फक्त सेंटेन्स कन्स्ट्रक्ट करून आपलं आन्सर मेन्शन करायचं असतं. मग त्याच्यासाठी काय असतं ते समजून घ्या एक्झॅक्टली. मग आता कोरॉइड प्लेक्सस कसं फॉर्म होतं पहा. फॉर द ब्रांचिंग अँड रिब्रांचिंग, खूप सारे ब्रांचिंग होतात त्याला. ओके, आणि यानुसार काय झालं की हे पाय मॅटर इनोव्हेट झालं. कशामध्ये, तर सीएनएस मध्ये. सीएनएस मध्ये ते दोन ठिकाणी इनोव्हेट होतं, एक या ठिकाणी आणि एक या ठिकाणी. आता मी इथलं पण इनोव्हेशन दाखवते. ओके, या ठिकाणी असं इनोव्हेशन होऊन त्यांनी ब्रँचिंग तयार केलं, ब्लड वेसल्सचं नेटवर्क सारखं तयार केलं. त्याला प्लेक्सस असं म्हणायचं. काय म्हणायचं, प्लेक्सस. प्लेक्सस म्हणजे नेटवर्क सारखं स्ट्रक्चर, राईट. मग आता हे दोन प्रकारचे प्लेक्सस. पाय मॅटर विच इज व्हेरी क्लोज टू, यस, ते खूप क्लोज आहे कोणाच्या, सीएनएसच्या खूप क्लोज आहे. त्यातल्या त्यात काय झालं की हे जे काही वॅस्क्युलर असलेलं जे काही स्ट्रक्चर आहे ना, तर हे स्ट्रक्चर काही ठिकाणी असं इनोव्हेट झालं. कोणामध्ये, तर ब्रेनच्या काही भागामध्ये. ब्रेनच्या दोनच ठिकाणी ते इनोव्हेट होतं. आता मी त्याचाही खुलासा करते कुठे इनोव्हेट होतं. तर ते इनोव्हेट झालं कुठे, तर इट गेट इनोव्हेटेड इनटू द थर्ड वेंट्रिकल अँड द फोर्थ वेंट्रिकल. कुठे इनोव्हेट झालं, तर इथे जी काय आहे ती थर्ड वेंट्रिकल आणि इथे जी काय आहे ती फोर्थ वेंट्रिकल. क्लिअर. आता वेंट्रिकल काय ते पण समजून घ्या. अवर ब्रेन इज नॉट अ सॉलिड स्ट्रक्चर, किंवा आपली सीएनएस हे सॉलिड स्ट्रक्चर नसून इट इज हॉलो. ते कसं आहे, हॉलो आहे, म्हणजे आतून रिकाम आहे. मग रिकामी जी काही जागा ब्रेन मध्ये असेल तिला म्हटलं जातं वेंट्रिकल्स. काय म्हटलं जाणार आहे, वेंट्रिकल्स. ऍज दिस नेम इज फॅमिलियर टू यू, कारण तुम्ही हे प्रिव्हियस टॉपिक मध्ये स्टडी केलंय कोणता, की हार्टचं स्ट्रक्चर पाहताना तुम्ही हे स्टडी केलेलं आहे, बरोबर. पण आता ब्रेन मध्ये पण काय असतात, वेंट्रिकल्स असतात. हार्ट मध्ये केवळ दोनच वेंट्रिकल आहेत, पण इथे मात्र त्याच्यापेक्षा जास्त वेंट्रिकल्स आहेत. आपल्याला जेव्हा वेंट्रिकल्स पाहिजे त्यावेळेस मी त्याची नावं नक्कीच सांगेन तुम्हाला. तर इथे जे काही वेंट्रिकल आहे थर्ड वेंट्रिकल, आणि इथलं जे काही वेंट्रिकल आहे ते काय, फोर्थ वेंट्रिकल. आता काही बुक मध्ये तुम्ही वाचाल की लॅटरल वेंट्रिकल. ओके, लॅटरल वेंट्रिकल म्हणजेच थर्ड वेंट्रिकल, ठीक आहे. आणि हे जे काय आहे ते फोर्थ वेंट्रिकल. तिथे त्याने काय तयार केलं, ह्याला काय म्हटलं जातं, कोरॉइड प्लेक्सस. हे काय तयार झालं, कोरॉइड प्लेक्सस. जर तुम्हाला कोणी विचारलं की बाबा कोरॉइड प्लेक्सस कसं तयार झालं, तर तुम्ही सांगू शकता की पाय मॅटर इनोव्हेट्स इनटू द सीएनएस, एस्पेशली इनटू द ब्रेन. ब्रेन मध्ये ते इनोव्हेट झालं आणि कुठे, तर थर्ड वेंट्रिकल आणि फोर्थ वेंट्रिकलच्या तिथे ते इनोव्हेट झालं, जे आणि त्याने तयार केलं कोरॉइड प्लेक्सस. आता हे जे काही कोरॉइड प्लेक्सस आहेत त्यामध्ये थर्ड वेंट्रिकल मधील कोरॉइड प्लेक्ससला म्हटलं जातं अँटेरियर कोरॉइड प्लेक्सस, आणि फोर्थ वेंट्रिकल मधील जे काय असेल त्याच्या जवळ म्हणूयात आपण त्याला काय म्हणायचं, वेंट्रल. हे अँटेरियर कोरॉइड प्लेक्सस, हे पोस्टीरियर कोरॉइड प्लेक्सस. सॉरी, दिस वन इज अ अँटेरियर कोरॉइड प्लेक्सस.
and this is posterior choroid plexus. Short form वापरते. ओके, choroid plexus. क्लियर झालं? ओके, मग आता हे झालं रिलेटेड विथ दिस मेनिंजस. क्लियर झालं सगळ्यांना? मेनिंजस क्लियर झाली? Yes, everyone is confirmed with the meninges. Meninges किती आहेत तर 3, dura, arachnoid and pia mater. Dura is the outermost covering which is thick, hard and very close to the bony covering. Okay, त्याच्यानंतर just below to it there is the arachnoid matter. Arachnoid is a spider web like structure or spider net like structure, and it is made up of reticulate connective tissue. It is protective as well as nutritive in function. Then the inner one is the pia mater. Pia mater is very close to the CNS, and it is highly vascular. It forms anterior choroid plexus and posterior choroid plexus. And the function of the choroid plexus, जर आपण pia materचं फंक्शन म्हणतोय CSF सिंथेसिस, त्याचाच अर्थ कोरॉइड प्लेक्सस पण काय सिंथेसाइज करणार? येस एव्हरीवन, येस, व्हेरी गुड, CSF सिंथेसाइज करणार. क्लियर झालं सगळ्यांना? ओके, आता नेक्स्ट पार्ट आपण पाहतोय की स्पेसेस कोणते आहेत. तर ड्युराच्या वरच्या स्पेसला म्हणायचं इपिड्युरल स्पेस, ड्युराच्या खालच्या स्पेसला म्हणायचं सबड्युरल स्पेस. त्याच्यानंतर मग आता समजा तुम्हाला विचारलं की बाबा सबड्युरल स्पेस कुठे आहे? इट इज प्रेझेंट बिटवीन द ड्युरा अँड द arachnoid matter. Subdural space is present between, yes, dura and the arachnoid matter. Epidural space कुठे आहे तर तुम्ही सांगायचं ड्युराच्या वरती आणि बोनी कव्हरच्या मध्ये. ओके, आता त्यानंतर नेक्स्ट वन, arachnoidच्या खाली जी काही स्पेस आहे ही स्पेस हिला म्हटलं जातं सब arachnoid स्पेस. खाली आहे ना म्हणून काय म्हणायचं? सब arachnoid स्पेस. ओके, आता समजून घ्या, म्हणजे इथे मेजरली आपल्याला 2 स्पेस दिसतात, एक सबड्युरल, एक सब arachnoid. मग हे जे काही स्पेसेस आहेत सीएनएसच्या भोवती, these are filled with a fluid. ते कशाने भरलेले आहेत तर फ्लुइडने भरलेले आहेत. मग फ्लुइड कोणतं तर सबड्युरल स्पेस मध्ये असलेलं जे काही फ्लुइड आहे इट इज कॉल्ड ॲज अ सीरस फ्लुइड. काय म्हणायचं? सीरस फ्लुइड. तर दुसरं सब arachnoid स्पेस मध्ये जे काही फ्लुइड आहे इट इज कॉल्ड ॲज अ CSF. त्याला काय म्हटलं जातं? CSF, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. क्लियर झालं? ओके, तर आता आपल्याला पाहायचंय CSF. सगळ्यांना मेनिंजस लक्षात आले असतील. नाउ वी आर टर्निंग टुवर्ड्स द नेक्स्ट पॉइंट. नीट लक्षात घ्या, मेनिंजस वरती तुम्हाला नोट विचारली जाते. राईट नोट ऑन द मेनिंजस ऑफ द CNS. मग तुम्हाला ड्युरा, arachnoid आणि pia materच्या संदर्भात लिहायचंय. कदाचित सिंगल सेंटेन्स साठी पण विचारलं जाऊ शकतं. नेम द स्पेस बिटवीन द arachnoid and the pia mater, or the name the space between the dura and the arachnoid matter. ओके, तर त्या स्पेसेस देखील तुम्हाला काय पाहिजे सांगता आलं पाहिजे. ओके, आणि त्याचबरोबर काय की सबड्युरल स्पेस मध्ये काय असतं, त्याचबरोबर सब arachnoid स्पेस मधल्या फ्लुइडचं नाव काय, अशा पद्धतीने क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. आता आपण पाहत आहोत द नेक्स्ट पॉइंट इज द CSF. ऐसा लॉन्ग फॉर्म आहे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. Cerebrospinal fluid, CSF. Okay, so related with the CSF, cerebrospinal fluid, it is present. आता ह्याचा presence कुठे आहे? It is present in, yes, give the answer. Just we have studied. It is present in a, yes, very good, subdural space. कुठे आहे ते? Subdural space मध्ये आहे. No, it is present in a subarachnoid space. कोणत्या स्पेस मध्ये आहे? सब arachnoid स्पेस मध्ये आहे. सॉरी हा. तर आता त्याच्यामध्ये आणि मग अजून कुठे असतं तर इट इज प्रेझेंट इन
द इनर साइड ऑफ द सीएनएस, सीएनएसच्या आतल्या बाजूने. आता आतली बाजू कुठे कुठे? ओके, लोकेशन आपण पाहू. सीएसएफ ची लोकेशन, लोकेशन कुठे आहे? सब अरेक्नॉइड स्पेस, इन सब अरेक्नॉइड स्पेस. हे सब अरेक्नॉइड स्पेस मध्ये आहे. अजून कुठे आहे? वेंट्रिकल्स ऑफ द ब्रेन, वेंट्रिकल्स ऑफ द ब्रेन. आणि नेक्स्ट काय आहे? द सेंट्रल कॅनॉल ऑफ द स्पायनल कॉर्ड. आता समजून की आपल्याला हे तर माहितीये की बाबा त्याची लोकेशन कुठे आहे, कळालं सगळ्यांना. सब अरेक्नॉइड स्पेस मध्ये आहे. सब अरेक्नॉइड स्पेस इथे, की जे अरेक्नॉइड आणि पायमॅटरच्या मध्ये जी काही स्पेस आहे तर ती भरलेली आहे कशाने? सीएसएफ ने. तिथे सीएसएफ आहे. अजून कुठे? तर ब्रेनच्या आतमध्ये. अवर ब्रेन इज एम्प्टी इनसाइड. तो आतमध्ये रिकामा आहे, त्याच्यामध्ये कॅव्हिटी आहे. आणि त्या कॅव्हिटीजला आपण काय म्हटलं? वेंट्रिकल्स असं म्हटलं. काय म्हटलं तिथे? वेंट्रिकल्स असं म्हटलं. तर आपल्याकडे फर्स्ट वेंट्रिकल, सेकंड वेंट्रिकल, थर्ड आणि फोर्थ वेंट्रिकल अशा 4 वेंट्रिकल्स आहेत. ओके, या 4ही वेंट्रिकल्स मध्ये काय आहे? तर सीएसएफ आहे. वेंट्रिकल्स हा पॉइंट आपण जेव्हा ब्रेनचा सेरेब्रम वगैरे पार्ट पाहणार आहोत आणि डायन्सेफलॉन त्यावेळेस मी एक्सप्लेन करेलच. पण समजून घ्या कुठे. तर आता फर्स्ट अँड सेकंड वेंट्रिकल जे काय आहेत त्या सेरेब्रल हेमिस्फिअर मध्ये असतात. त्याच्यानंतर थर्ड वेंट्रिकल ही डायन्सेफलॉन मध्ये आहे. फोर्थ वेंट्रिकल मेडुला ऑब्लांगेटाच्या तिथे आहे. पॉन्स आणि मेडुला ऑब्लांगेटाच्या तिथे फोर्थ वेंट्रिकल आहे. ओके, क्लिअर झालं. फर्स्ट अँड सेकंड वेंट्रिकल या 2 वेंट्रिकल्स जे काही सेरेब्रल हेमिस्फिअर्स 2 आहेत ना तर त्यांच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर त्या दोनही फर्स्ट ऍज वेल एज सेकंड वेंट्रिकल जिथे ओपन होतात ती थर्ड वेंट्रिकल आहे. आणि थर्ड वेंट्रिकल असते डायन्सेफलॉन मध्ये. कुठे असते? डायन्सेफलॉन. तो पण फोर ब्रेनचा पार्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन की बाबा फोर्थ वेंट्रिकल जी काय आहे ती फोर्थ वेंट्रिकल इथे असते, इथे. आणि त्याच्यानंतर सीएसएफ अजून कुठे आहे? तर हा जो काही स्पायनल कॉर्डची आतली बाजू, माझं बोट फिरतंय पहा, तर त्याला म्हटलं जातं सेंट्रल कॅनॉल. काय म्हटलं जातं? सेंट्रल कॅनॉल. तर या कॅव्हिटीज झाल्या, लक्षात आलं. आणि त्या कॅव्हिटीज एम्प्टी नसून त्या भरल्या गेल्यात कशाने? तर सीएसएफ ने. लोकेशन क्लिअर. आता नेक्स्ट वन, सीएसएफ चं प्रोडक्शन कोण करतं बाबा? हू प्रोड्युसेस द सीएसएफ? प्रोडक्शन ऑफ सीएसएफ. ठीक आहे, लोकेशन लक्षात आलं, पण मग आता प्रोड्यूस कोण करतं? इथे आपण पाहिलं. येस, आन्सर इज इन फ्रंट ऑफ यू. सांगा बरं काय असेल? येस एव्हरीवन, कोणता असेल? पाय मॅटर. व्हेरी गुड. देन anterior choroid plexus. खाली काय लिहू सांगा? येस, anterior choroid plexus. आणि हे काय आहे? posterior choroid plexus. choroid plexus. आणि अजून कोण? the ependymal cells. ependymal cells. एवढे सारे जण सीएसएफ प्रोड्यूस करतात. आता याच्यातील इपेंडायमल सेल्स आपण पाहिलेले आहेत. यस, न्यूरल टिश्यूज पाहिले ना आपण. त्यातील वन ऑफ द सेल इज द इपेंडायमल सेल्स. बरोबर. मग या इपेंडायमल सेल्स कुठे असतात? इथे हे जे काही वेंट्रिकल्स आहेत ना, या वेंट्रिकल्सची इनर लाइनिंग जी मी दाखवली आहे, यू हॅव टू जस्ट फॉलो. किंवा सगळ्यांनी काय करा, मागील व्हिडिओज नीट नेटके पहा, त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल. आय हॅव शोन द लोकेशन ऑफ द इपेंडायमल सेल्स. पण तरी देखील पहा कुठे. तर आता इथे ज्या काही वेंट्रिकल्स आहेत ना, या वेंट्रिकल्सच्या आतली जी काही लाइनिंग आहे ना,
ही आतली लाइनिंग कशाने बनली आहे इपेंडायमल सेल्सने. या सेंट्रल कॅनॉलची इनर लाइनिंग पण कशाने बनली आहे येस इपेंडायमल सेल्सने. मग इपेंडायमल सेल्स कोण इपेंडायमल सेल्स अँटेरियर कोरॉइड प्लेक्सस पोस्टेरियर कोरॉइड प्लेक्सस आणि हे पाय मॅटर हे सगळं काय सिंथसाइज करतं काय सिक्रेट करतं सीएसएफ. ओके मग आता हे सिक्रेट केलेलं जे काही सीएसएफ असेल ते कुठे पोअर केलं जातं तर ते सीएनएसच्या आतमध्ये पोअर केलं जातं. क्लिअर. सिक्रेशन झालेलं जे काय असेल ना ते आतमध्ये पोअर केलं जातं टू द इनसाइड म्हणजे कुठे द वेंट्रिकल्स आणि सेंट्रल कॅनॉल मध्ये. पण आता प्रश्न असा येईल तुमच्या डोक्यात आणि आलाच पाहिजे की बाबा सीएसएफ ची लोकेशन आपण पाहिली ते सब अरॅक्नॉइड स्पेस येस सब अरॅक्नॉइड स्पेस मध्ये पण आहे. मग सब अरॅक्नॉइड स्पेस मध्ये कसं येत असेल. आता आपल्याला हे कळालं की बाबा अँटेरियर कोरॉइड प्लेक्सस पोस्टेरियर कोरॉइड प्लेक्सस तिथे असलेले एपिंडायमल सेल्स सेंट्रल कॅनॉल मध्ये असलेले एपिंडायमल सेल्स सीएसएफ सिंथसाइज करतात. क्लिअर. मग त्या जर सीएसएफ सिंथसाइज करत असतील तर तयार झालेलं जे काही सीएसएफ असेल ते तिथेच त्याच्या जवळ असलेल्या जागा रिकाम्या जागा आहेत त्या वेंट्रिकल्स आहेत ना. आता याही पूर्वी आय हॅव स्टेटेड दॅट की अँटेरियर कोरॉइड प्लेक्सस हे थर्ड वेंट्रिकलच्या जवळ आहे तर फोर्थ वेंट्रिकलच्या जवळ पोस्टेरियर कोरॉइड प्लेक्सस आहे. क्लिअर व्हेरी क्लिअर. मग त्याने सिक्रेट केलेलं सिक्रेशन ऑब्विसली कुठे जाणार या वेंट्रिकल्स मध्ये जाणार. आता पाथ कसा आहे पण इथे असते या बाजूला असते फर्स्ट सेकंड आणि इथे थर्ड वेंट्रिकल. पाथ सांगू कसा आहे. आता आपल्याला नेक्स्ट पॉइंट पाहायचा पाथ ऑफ सीएसएफ. चल ही डायग्राम नीट लक्षात ठेवायची तुम्ही सगळ्यांनी. आता मी कोरॉइड प्लेक्सस पुसते बरं फक्त आता पाथ दाखवण्यासाठी ही बाब सांगते. आता पहा इथे आता याच व्ह्यू मध्ये हा जरी लॅटरल व्ह्यू असेल तरी मी त्याच्यामध्ये दोन दाखवले तर हरकत नाही ना. फॉर एक्झाम्पल हे सेरेब्रल हेमिस्फिअर पण मी या बाजूने अशी लॅटरल डायरेक्शनने डायग्राम काढली सजायटल व्ह्यू दाखवलाय. पण त्याच्यामध्ये समजा मला लॅटरल वेंट्रिकल्स दाखवायचं सॉरी फर्स्ट अँड सेकंड वेंट्रिकल्स दाखवते. या दोन वेंट्रिकल्स त्या ज्या काय आहेत त्या कॉमन एका डक्ट म्हणजे त्याची डक्ट आहे त्या डक्ट मधनं त्या ओपन झाल्या आणि जिथे ओपन होतात ते थर्ड वेंट्रिकल. हे काय आहे थर्ड वेंट्रिकल. हे थर्ड वेंट्रिकल हे फर्स्ट हे सेकंड. रोमन वर्ड मला इथे जागा पुरत नाही म्हणून मी वापरत नाही पण रोमनच वापरायचे. याला थर्ड वेंट्रिकल म्हणायचं. आता थर्ड वेंट्रिकल नंतर पहा बरं इथला जो काही रिजन येतोय याला म्हटलं जातं फोर्थ वेंट्रिकल. आणि फोर्थ वेंट्रिकल पुढे कंटिन्यू झालंय कोणामध्ये तर या सेंट्रल कॅनॉल मध्ये. पाथ आलं लक्षात सीएसएफचा कसा पहा आता दाखवते पर्पलने दाखवते. याने सिक्रेट केलेलं या डक्ट मधनं याचा कॉमन डक्ट आहे या दोघांचा फर्स्ट अँड सेकंडचा. त्यांनी थर्ड मध्ये ओपन केलं. थर्ड मधनं फोर्थ मध्ये आलं आणि फोर्थ मधनं इथे हा सेंट्रल कॅनॉल आहे कोणाचा पार्ट आहे हा स्पायनल कॉर्डचा त्याच्यामध्ये आलं. क्लिअर झालं. यानुसार त्याचा पार्ट everyone is clear with the path of CSF. ओके तर यानुसार ते मूव्ह झालं. पण आता प्रश्न असा आपल्याला पडलाय की बाबा या सब अरॅक्नॉइड स्पेस मध्ये कसं आलं. तर हा जो काही मेडुला ऑब्लांगेटा आहे ना या मेडुला ऑब्लांगेटाच्या तिथे या ठिकाणी काय आहे तर जसं असे या ठिकाणी काय आहे इथपर्यंतचा फोरामेन आहेत. 3 फोरामेन. किती 3 फोरामेन्स ओपनिंग्स 3 फोरामेन्स. आता ह्याची नावं आपल्या बुक मध्ये नाही मेन्शन केलेली पण इथे 3 फोरामेन्स आहेत. या फोरामेन्स मधनं काय होतं की इथे तयार झालेलं म्हणजे वेंट्रिकल्स मध्ये आता पहा इथे मी कोरॉइड प्लेक्सस पण दाखवते. कोरॉइड प्लेक्सस डायरेक्टली थर्ड मध्ये ओपन होत आहे. इथलं कोरॉइड प्लेक्सस हे फोर्थ मध्ये पिंकने दाखवलेलं कोरॉइड प्लेक्सस आहे. मग आता झालं काय की आपण पॉइंट काय पाहत होतो की फ्लो ऑफ सीएसएफ सब अरॅक्नॉइड स्पेस मध्ये कसं आला. तर इथे जे काही ओपनिंग आहे ना हे ओपनिंग 3 ओपनिंग्स आहेत आणि या ओपनिंग्स मधनं या
लॅटरल वेंट्रिकल, फर्स्ट अँड सेकंड वेंट्रिकल्स, थर्ड वेंट्रिकल, फोर्थ वेंट्रिकल मधलं मॅक्सिमम अमाऊंट ऑफ सीएसएफ जे काय आहे ते सब ड्युरल स्पेस, सब अरेक्नॉइड स्पेस मध्ये जातं. आय एम करेक्टिंग माय सेंटेन्स, सब अरेक्नॉइड स्पेस मध्ये जातं. क्लिअर झालं? किती? 80 to 90%, म्हणजे जवळपास 90% म्हणूयात की जे सीएसएफ इथे तयार होत आहे या वेंट्रिकल्स मध्ये पोअर केलं जात आहे अँटीरियर पोस्टेरियर कोरॉइड प्लेक्सस, इपेंडायमल सेल्स याच्या लाइनिंगला आहेत त्या. ओके, त्यांनी तयार केलेलं आणि पाय मॅटरनेच तयार केलेलं कुठे टाकलं जात आहे तर या वेंट्रिकल्स मध्ये. आणि वेंट्रिकल्स मधनं मॅक्सिमम जे काही सीएसएफ असेल जवळपास 90% जे काय आहे ते फ्लो कुठे होत आहे तर सब अरेक्नॉइड स्पेस मध्ये फ्लो होत आहे. कुठे फ्लो झालं? सब अरेक्नॉइड स्पेस. आणि त्यामुळे काय होत आहे? कम्प्लीट सीएनएस गेट बाथ विथ द सीएसएफ. सेंटेन्स काय आलं? काय? कम्प्लीट सीएनएस म्हणजे ब्रेन ऍज वेल एज स्पायनल कॉर्ड. आपला ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड हे टोटली कशाने बाथ केले गेलेत? सीएसएफ ने बाथ केलेत. कुठे सिक्रेट झालेलं सीएसएफ मॅक्सिमम इथे आलंय तर या वेंट्रिकल्स मध्ये. वेंट्रिकल्स मधनं ते इथे जातं. जो काही आपला मेडुला ऑब्लांगाटाच्या तिथे काय आहे तो ओपनिंग्स आहेत आणि या ओपनिंग्स मधनं ते फ्लुइड कुठे जाणार आहे? ते सीएसएफ कुठे जाणार आहे? सब अरेक्नॉइड स्पेस मध्ये जाणार आहे. आणि त्यामुळे आपली सीएनएस ही काय होते? कम्प्लिटली बाथ केली जाते इन द सीएसएफ. क्लिअर झालं? आता हाऊ मच अमाउंट ऑफ सीएसएफ इज सिंथेसाइज्ड डेली अँड रिक्वायर्ड टू बाथ द सीएनएस. ओके, मग आता असं जर आपण पाहिलं तर साधारणपणे आपण जे काही सीएसएफ फॉर्मेशन करतोय किंवा बाथ केली जाते तर that is near about 120 ml CSF. 120 formation आपण बघूया 120 ml to 180 ml. CSF is synthesized. Okay, एवढं आपण सिंथेसाइज करतो. त्यापैकी वी रिक्वायर्ड about 160 ml of CSF. I have to just correct this figures afterwards. जस्ट मी तुम्हाला करेक्शन्स नंतर सांगते. पण आता याच्यामध्ये एवढं जे काही सीएसएफ असेल ते सीएसएफ सिंथेसाइज केलं जातं. मग आता हे जे काही सीएसएफ सिंथेसाइज केलं जातं आपल्याकडनं बरं आहे. मी ह्या फिगर्स तुम्हाला उद्याला सांगते, नेक्स्ट लेक्चर मध्ये सांगते. मग आता यामध्ये जर आपण पाहिलं तर जे काही सीएसएफ सिंथेसाइज केलं जात आहे त्याच्याने आपली सीएनएस जी काय आहे ती टोटली बाथ होतीये. बरोबर? मग आता हे जे काही कम्प्लीट क्वांटिटी ऑफ सीएसएफ जे काय आहे तर ते रिप्लेस केलं जातं विदिन 8 hours. किती आवर्स मध्ये रिप्लेस केलं जातं? 8 hours मध्ये त्याला रिप्लेस केलं जातं. आणि ते नव्याने मग तिथे नवीन सीएसएफ त्याची जागा घेतं. मग आता नेक्स्ट पॉइंट आपल्याला पाहिजे, व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ सीएसएफ. सीएसएफ चे फंक्शन्स काय आहेत? ओके, नेक्स्ट पॉइंट, फंक्शन्स ऑफ सीएसएफ. सीएसएफ चे फंक्शन्स काय आहेत? आता सीएसएफ चं पहिलं फंक्शन जे काय असेल ते काय आहे तर जर ते सीएनएस ला बाथ करते याचा अर्थ काय? इट अवॉइड्स डेसिकेशन. इट अवॉइड्स डेसिकेशन ऑफ द सीएनएस. आता तुम्ही म्हणाल डेसिकेशन म्हणजे काय तर ड्राय होऊ न देणं. म्हणजे इट मेंटेन्स द मॉइश्चर और मॉइस्टन्स द सीएनएस असं जरी लिहिलं तरी चालेल, पण हा प्रॉपर वर्ड आहे. अवॉइड्स डेसिकेशन ऑफ द सीएनएस किंवा इट मॉइस्टन्स द सीएनएस. क्लिअर? आता त्यानंतर नेक्स्ट वन काय आहे? इट मेंटेन्स कॉन्स्टंट इंटरनल प्रेशर, कॉन्स्टंट प्रेशर इनसाइड द क्रॅनियम. Maintains the constant pressure.
maintains the constant pressure. Okay, हे मेंटेन करतं कॉन्स्टंट प्रेशर इनसाइड द क्रॅनियम. क्रॅनियमच्या आतमध्ये कॉन्स्टंट प्रेशर मेंटेन करेल. As well as it is helpful to transmit the nutrients, oxygen. Okay, transport of. इथे mention करते. Transport. कसला transport? The nutrients. Nutrients, gases. Okay, as well as excretory product. किंवा टॉक्सिक मटेरियल. एक्सक्रीटरी मटेरियल, जे मटेरियल एक्सक्रीट आउट करायचं आहे ते, म्हणजे व्हॉट एव्हर द बाय प्रोडक्ट्स, राईट. तर ते जे काय आहे त्या या तीन बाबींचा काय करेल ते ट्रान्सपोर्ट करेल, म्हणजे वेस्ट चा ट्रान्सपोर्ट करेल. त्यानंतर आता प्रोटेक्शन कसं, protection from mechanical injury. Protection from mechanical injuries. Mechanical injuries पासून protection कसं, तर like it acts as a shock absorber. ते शॉक ऍब्सॉर्बंट म्हणून काम करेल. नीट लक्षात घ्या, आपली सीएनएस आपल्यासाठी खूप वायटल आहे. जी गोष्ट आपल्याला खूप वायटल असते तिला आपण खूप चांगल्या पद्धतीने प्रोटेक्ट करतो. आणि इथे आपल्याकडे खूप साऱ्या सेल्स आहेत की त्या साऱ्या सेल्स देखील काय करणार आहेत की प्रोटेक्शनचं काम करतात. जसं की आपण न्यूरल टिश्यूज पाहिला, कोणत्याही परिस्थितीत सीएनएस ला सहजरित्या कोणतंही इन्फेक्शन होऊ न देणं हे मेन मोठं असेल. त्याला कोणत्याही प्रकारचा म्हणजे ब्लड ब्रेन बॅरियर आहे प्रोटेक्शन साठी, सीएसएफ पण आहे, बोनी कव्हरिंग पण दिलेलं आहे, त्याच्याने ते प्रोटेक्ट होतं. तर दिस इज ऑल रिलेटेड विथ द मेनिंजेस अँड द सीएसएफ. होप you will understand all the points. Thank you very much.